पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुमच्या हृदयाने. सर्वांना जय येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. कसा चालू आहे रिट्रीटचा शेवटचा दिवस? चांगलाच वाटणार, परत जायचं आहे ना. चांगला आशीर्वाद मिळाल्यामुळे तुम्ही खुश आहात की लगेचच कसं तरी घरी जायचं आहे आणि जसे होते तसेच राहायचं आहे असे विचार नाही जातात? नक्की ना? मला कळवण्यासाठी तुम्ही असे बोलत असतात नाही ना? प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता आपण मागच्या 2-3 दिवसात खूप चांगले आशीर्वाद वगैरे आपल्याला भेटलेले आहेत. आपण आपल्या पापाच्या अवस्थातून बाहेर आलेलो आहेत आणि आपल्याला समजलेलं आहे की आपण कसं काय करावं. मला जे पण माझे जे बंधन होते, जे पण पापाची जी अवस्था होती ती वगैरे मला कळालेली आहे. आता मी एक डिसिजन घेतलेला आहे, एक निर्णय घेतलेला आहे की कसं मला आता पुढे जाऊन चांगल्या रीतीने मला कसं येशूच्या मार्गावर चालायचं आहे. त्याच्याबद्दल आपण एक निर्णय घेतलेला आहे. घेतलेला आहे ना? नक्की नक्की विचारलं तर फक्त 2-3 लोकांचा आवाज आला, बाकी लोक काही नाही बोलले. निर्णय घ्या, लगेच घ्या, टाइम नाहीतर जसे होते तसंच होणार. ऐकलंय ना बायबल मध्ये काय सांगितलंय? मी जेव्हा माझा सर्व स्वच्छ करतो तिकडे 7 गुणा जास्त एक शैतान होता, तो अजून 7 लोकांना घेऊन येणार आणि माझं जीवन पूर्णपणे वाट लावून टाकणार जीवनाचा. तसा व्हायला नाही द्यायचंय. त्यामुळे चांगला निर्णय घेऊन आता आपल्याला बाहेर पडायचं आहे. कारण की इथं आपल्याला स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर आहे. आपल्याला तो वातावरणाच्या बाहेर जेव्हा आपण जातो आपल्याला परत त्या अवस्थेत आपल्याला पडायचं नाही आहे. हालेलुया हालेलुया. आता आपण जेव्हा हा निर्णय घेतो आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनात आता अडथळा येणार, ब्लॉकेजेस, अडथळा येणार. तो अडथळा आहे पाप आणि शैतान. हे दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात अडथळा टाकून परत आपल्याला आपण जसे होते त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करणार? परत टाकण्याचा प्रयत्न करणार. आता आपल्याला माहिती आहे की मी कुंभसार केलेला आहे ते बरोबर आहे, पण जर मी हे पाप माझ्या हृदयात पापाची जी अवस्था आहे, कारण की आपण कुंभसार वगैरे करतो पण पापाची अवस्था आपण जसं होतं तसंच जर ठेवायचा प्रयत्न केला, जर मी तो पाप जो करण्याचा माझा जो हॅबिट आहे, माझा जो स्वभाव आहे, तो स्वभाव जर माझ्या हृदयाच्या जवळ मी आता पण ठेवत आहे तर परत तो शैतान येऊन जी माझी अवस्था आहे तिकडे येऊन तो काय करणार? त्याचा जो रूल करायला स्टार्ट करणार, तो कंट्रोल घेईल तुमचा जीवनाचा. बघ आपण काय विचार करतो की मी कुंभसार केलेला आहे, पाप वगैरे मी चांगल्या रीतीने बोलून मी कबूल करून मी कुंभसार केलेला आहे आणि माझ्या सर्व पापातून मला बाहेर काढलेला आहे, मी फ्री झालेलो आहे. पण तो जो सिच्युएशन आहे, तो पापाची जी तुमची आवड आहे, जे पण पाप तुम्ही करतात, कुठे मोठे पाप असो छोटे पाप असो, तुमची एक टेस्ट आहे, एक आवड आहे की मला हे करताना माझ्या शरीराला हे सुख वगैरे मला भेटणार, हे तुम्हाला माहिती आहे. ते टेस्ट जे आहे जर तुम्ही अजूनही तुमच्या जवळ ठेवत आहे तर तिकडे शैतान येणार आणि परत त्या पापात तुम्हाला टाकणार आणि परत तुम्ही जी अवस्थेत होते त्याच अवस्थेत तुम्ही काय होणार? परत पडणार. हालेलुया हालेलुया. त्यामुळे मी काय करायचं? ही जी अवस्था आहे त्याला पूर्णपणे माझ्या जीवनात बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण बघतो की घरात आपण जर काय बोलतो त्याला शुगर साखर मी खाली पाडलं, खाली माझ्या हातात पडलं तर मी तिकडचं तिकडेच ठेवते. मला माहिती आहे की माझ्या हातातून खाली साखर पडलेला आहे, मी तरी पण मी लक्ष देत नाही, असून दे तिकडे, आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला जातो. त्या साखर पडल्याच्या तिकडे काय येणार? थोड्या वेळानंतर मुंगे येणार की नाही येणार? की साखर असून दे, मुंगे बघून फिरून परत मागे जाणार. काय करणार? तो मुंगे काय करणार? त्या साखराकडे जाणार आणि त्याच्यावर बसून अजून मुंगे येणार आणि थोड्या वेळानंतर मुंगीने भरून तो साखर तिकडे दिसणार पण नाही, पण जास्त करून काय असणार? मुंगे असतील.
तसंच मी जर असे माझे पापांची छोटी छोटी अवस्था जी आहे, आवड जी आहे, टेस्ट जी आहे, अजूनही माझ्या हृदयाच्या जवळ मी ठेवत आहे, तर मुंग्याच्या जागी तिकडे कोण येणार माहिती आहे, तरी पण तो टेस्ट बाहेर काढणार नाही. काढायचं की नाही काढायचं? हा, म्हणून मी काय केलं पाहिजे, तो टेस्ट जो माझा अफेक्शन आहे, माझा जो त्याच्यात अटॅचमेंट आहे, तो मी काय केलं पाहिजे, काढायला पाहिजे. ते खूप अवघडेच आहे, एवढा सोपं नाही की मला पाप कबूल करायला खूप एवढा सोपं नाही, तरी पण मी बोलू शकतो. पण त्याची जे सिच्युएशन आहे, तो जो स्वभाव आहे, तो माझ्या जीवनात काढायला खूप अवघड आहे. ते करायला मला यायला पाहिजे. आपण तर बघतो की आपल्याला माहिती आहे की मी का पापात पडतो, का मला परत त्या सिच्युएशन मध्ये पडण्याची जी ही असते. त्याचं एक कारण असं आहे की जे माझ्या जवळ आहे, खूपच जवळ आहे, व्हॉट इज क्लोज टू मी इज माय बिगेस्ट इंटरेस्ट. जे माझ्या जवळ आहे, खूपच जवळ आहे, माझ्या हृदयाच्या जवळ आहे, तो माझा सर्वात मोठा अडथळा आहे. आता ते कुठली तरी व्यक्ती असेल जे तुम्हाला खूप आवडत असेल, तो व्यक्ती तुमच्या खूपच जवळ असेल, तर तुमच्या हृदयाच्या जवळ असेल, तर तो तुम्हाला पापात नेण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर तुमचा टॅलेंट असेल, तुम्हाला खूप चांगला कलाकार असाल, चांगल्या रीतीने करायला येत असेल, चांगले गायक असाल, तो जो फिलिंग तुम्ही ठेवतात की मी मोठा काहीतरी आहे, माझ्याकडे खूप चांगला टॅलेंट आहे, तो टॅलेंट पण तुम्हाला कधी कधी पापात घेऊन जाईल. त्याचा अर्थ टॅलेंट ठेवायचा नाही असं नाही, पण तो कसा वापरायचा तो आपल्याला यायला पाहिजे. त्यासोबत आपण बघतो की काही लोकांना फिल्म स्टार्स असतील, फिल्म स्टार्स, हिरोज, हिरोईन्स, त्यांना आपण खूप त्यांना आपले फेवरेट असतील, त्यांना आपल्या हृदयाच्या जवळ ठेवतो. त्यांची जी अवस्था आहे जीवन जगण्याचा, तो अट्रॅक्ट होऊन आपण तसं करायला बघतो. नाहीतर कुठल्या लोकांना नको ते गाणे ऐकण्याची क्रेज असेल, रॅप सॉन्ग, रशियन सॉंग्स असतील, ते पण काय होणार, हळूहळू आपल्याला पापाची अवस्था नेण्याचा प्रयत्न करतील. ते काय पण असू दे. आता कुठल्या लोकांना, काही लोकांना स्वतःवरच खूप जास्त प्रेम असेल, ते पण आपल्याला काय करणार, पापाच्या अवस्थेत परत टाकणार. आता आपण बघतो की सौलच्या जीवनात, सौल माहिती ना, सौल राजा दाविदाच्या अगोदर होता. तो सौल राजा काय होता, त्याला खूप म्हणजे दुसरे बायकांबरोबर, अदरवाईज त्याला खूप अशी एक वासना होती की ते लोक मला जास्ती पाहिजे. आणि त्यांच्या मागे तो एक अभिषेक केलेला माणूस होता, ते विसरू नका. एक अभिषेक केलेला माणूस, तो देवासाठी खूप काय केलेला माणूस, पण त्यांनी काय केलं, असे लोकांना त्याच्या जवळ ठेवलं, त्याच्या हृदयाच्या जवळ ठेवलं. नंतर आपण काय बघतो, त्याला माहित होता की एकच परमेश्वर आहे, एकच पिता परमेश्वर आहे. ते माहित असूनही ते नवीन बायका जे त्याला भेटले, त्यांच्या मागे जाऊन त्यांनी काय केलं, दुसऱ्या देवाची आराधना करायला सुरू केलं. का केलं? कारण की त्याला एक आवड होती की असे लोक माझ्या जीवनात यायला पाहिजे, असा विचार करून त्यांनी काय केलं, त्या लोकांना जवळ ठेवलं. आणि त्याच्या जीवनाचं काय झालं आपण बघतो की नंतर काय झालं, पूर्णपणे सत्यानाश झाला त्याचं जीवन. तसंच त्याच्या जीवनात अजून एक पाप होता, अहंकार होता, डिसोबिडियन्स होता. अहंकार असल्यामुळे देव काय बोलेल तो एक्झॅक्टली मी करणार नाही, मला माझ्या रीतीने वागून दे, अशा विचारांनी पण त्याने काय केलं, जगण्याचा प्रयत्न केला. नंतर काय झालं, त्याला त्याच्या शरीरातून देवाचा जी आत्मा होती, जी शक्ती होती, ते निघून गेली. तिकडे कुठली आत्मा आली, शैतानाची आत्मा येऊन पूर्णपणे त्याला नष्ट करत. नंतर तो दाविदाच्या विरुद्ध जातो आणि अजून मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट करून त्याचं जीवन पूर्णपणे तिकडे नाश होताना आपल्याला दिसतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जोरात बोला, अजून जोरात. म्हणून आपण काय करायचं, आता मी जेव्हा इकडनं बाहेर पडणार त्याच्या अगोदर माझ्या मनात पूर्णपणे मला एक डिसिजन घ्यायचं की मी जे पापाची अवस्था आहे, सिच्युएशन आहे, जो माझा स्वभाव आहे, माझा अटॅचमेंट आहे, ते पूर्णपणे मी इकडच्या इकडे कापून टाकणार. मला जे पण लोक आवडत होती, त्याचा अर्थ जे लोक आवडत त्यांना पूर्णपणे काय करायचं, नेग्लेक्ट करायचं. आता मला ते लोक नको असं नाही. नाहीतर आजपासून बाहेर गेल्यानंतर सर्व नवरा लोक डिवोर्स करणार, मला ते खूप आवडतात म्हणून ते नको. आता तसं करू नका, समजलं ना, डिवोर्स वगैरे करू नका. तर तुमचा विश्वास नाही, काय करणार. तसं मी सांगितलेलं नाही, कळलं ना.
काय सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून काय करायचं, जे माझ्या जीवनात जवळ आहे तर जर ते मला पापाच्या अवस्थेत नेत असतील तर मी त्याला पूर्णपणे माझ्या जीवनातून हळूहळू काढण्याचा प्रयत्न करायचा. मला जे असेल, कारण की माझा एक बेस्ट फ्रेंड असेल, तो खूप ड्रिंक्स वगैरे घेत असेल, मग तो मला काय करणार, त्याच्यात मला पण पाडणार. खूप माझे असे फ्रेंड्स असतील, त्यांना नको ते वासना असतील, ते मला सांगणार, बोलणार, मी त्याच्याबद्दल ऐकणार आणि माझ्या मनात पण ते विचार येणार. म्हणून असे जे बंधन आहे ते पूर्णपणे आपण काय करायचं, कापून टाकायचं. आपल्याला ते नको, कारण की अशी अवस्था. आणि मला माहिती आहे की माझ्यात असा स्वभाव आहे, माझ्याकडे अशी एक अटॅचमेंट आहे, मला हे सर्व आवडतं, ते आवडतं, पण त्याच्यातनं बाहेर पडण्याचा सर्वात मोठा जो म्हणजे मला माहिती आहे माझी अवस्था काय आहे, पण माझं जे पण पापाची अवस्था असेल त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी पश्चाताप केलेलं पाहिजे. रिपेंटन्स, पश्चाताप करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कोणाला प्रेम केलं पाहिजे, कोणाला, बायकांना, नवऱ्याला, आपल्या काय बायकोला. येशूवर पण बोलायला तर मला वाटत पण नाही. जरा जोरात बोला, कोणावर, कोणावर, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा मी येशूवर प्रेम ठेवतो तेव्हा माझ्या मनात ऑटोमॅटिक एक पश्चाताप डेव्हलप होतो, एक निर्माण होतो. मला पश्चाताप वाटतं, मी जे पाप करत आहे, माझी जी अवस्था आहे, माझं जे पण अटॅचमेंट आहे, त्याच्यावर मला ते थांबवण्यासाठी मला काय येतं, माझ्या मनात एक विचार येतो. काल पण आपण बोललो, टू रिपेंट इट्स टू लव्ह, म्हणजे देवाचा प्रेम जेव्हा माझ्या मनात, ते विचार जेव्हा येतो, देवाच्या प्रेमाबद्दल जे विचार माझ्या मनात येतं ते मला पश्चातापाकडे नेतं. आता आपण बघतो की माझा एक बेस्ट फ्रेंड आहे, त्या बेस्ट फ्रेंड मध्ये मी त्याला ना सांगून मी चुकीचं काम करतो, पण जेव्हा माझं त्याचा प्रेम आठवतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं की मी याच्यासोबत असं केलेलं नाही पाहिजे. तो एवढा चांगला होता, एवढं चांगलं असूनही मी त्याला ना सांगता त्याला धोका दिली, असा माझ्या मनात एक विचार येतो. त्याच रीतीने मी जर येशूवर माझं प्रेम ठेवत आहे, त्यांना खूपच प्रेम करत आहे, प्रीती करत आहे, तर माझ्या मनात ऑटोमॅटिक तो पश्चाताप निर्माण आणि जे पण माझे बंधन आहे, जे पण माझी अटॅचमेंट आहे, ते सर्व माझ्या हृदयातनं हळूहळू निघून जाणार. एक चटक्यात नाही निघणार. आता मी केलं लगेचच तो निघून नाही जाणार, समय लागेल. पण त्यासाठी मी निरंतर दीर्घ प्रयत्न माझ्या जीवनात केलं पाहिजे. तेव्हा मी चांगल्या रीती, आता मी रिट्रीटच्या बाहेर पडलो तर मी एक नवीन माणूस बनून मला जीवन जगायचं आहे. नवीन माणूस बनलं तेवढं मला तसं नाही. आता मला तो नवीन माणूस मी जो बनलेलो आहे मागच्या 2-3 दिवसात, ते माणूस बनून मला तो सस्टेन तसंच मला राहायचं आहे. त्यासाठी मी काय केलं पाहिजे, माझी जी पण टेस्ट वगैरे आहे, माझे जे पण मला अटॅचमेंट्स आहेत, जी पण माझे पापाचे बंधन आहे, ते पूर्णपणे मला हळूहळू काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण देवाच्या ज्या प्रेमासाठी आपण प्रार्थना करू की माझा देवाचा जो प्रेम आहे तो मला अजूनही अनुभव करायचा, अजूनही माझ्या जीवनात आणायचा, अजूनही माझ्या त्याच्याबद्दल मला विचार करायचा आहे. तो तुम्हाला पश्चातापाकडे नेणार आणि तुमच्या पापाच्या अवस्थेतून पूर्णपणे तुम्हाला बाहेर काढणार. आता या मिसाल बलिदानमध्ये आपण जेव्हा भाग घेत आहे, आपण पूर्णपणे तो पश्चातापासाठी पूर्णपणे आपण तो पश्चातापाकडे जाऊया, पश्चाताप करूया की माझे जे पण माझा जो स्वभाव होता, माझे जे पण अटॅचमेंट्स होते, ते पूर्णपणे मी आजच्या आज कापून टाकत आहे. मला ते नको. आता तुमचे जे पण अटॅचमेंट्स आहेत ते इकडे नसते, बाहेर असतील. बाहेर गेल्यावर ते तुम्हाला अजून आकर्षण देणार, अजून तुम्हाला ते अट्रॅक्ट होणार. म्हणून ते अट्रॅक्शन नाही होण्यासाठी, तुमच्यावर एक कंट्रोल येण्यासाठी तो देवाच्या प्रेमाने आपण भरूया. त्या कृपेसाठी आपण या मिसाल बलिदानमध्ये आपण त्या कृपेसाठी येशूकडे मागूया आणि चांगल्या पश्चातापाच्या हृदयाने आपण या बलिदानमध्ये भाग घेऊया. आता मरियाबद्दल संत लूकने बोललेले एक वाक्य आहे, तिने देवाजवळ कृपा पावली. खूप म्हणतात, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इकडे तिकडे भेटत आहे ते सर्व 4 दिवसाचे आहे. देवाजवळ जे भेटत आहे ते कायमचे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मत्ती 13:24 मध्ये लिहिलेलं आहे, मी जे मिळत आहे. मत्ती 13:24 कोणतरी वाचा. त्याने त्याच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका
मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे मी जे पेरले मध्ये आपण झोपी गेलं तर तेव्हा दुसरं कोणतरी येऊन दुसरं काहीतरी टाकून देणार. प्रेज द लॉर्ड. पुढे पण वाचा. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. तेव्हा पाला फुटला व दाणे आले. तेव्हा निंदणही दिसले. तेव्हा गर्दण्याच्या दासांनी येऊन त्यांना म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदण कुठून आले? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फादरांनी आपल्याला दिलेले संदेश असा प्रकारे आहे. हालेलुया. निंदन आपण जागे राहिलं पण ते येऊन टाकून जाणार. प्रेज द लॉर्ड. आपण सावधगिरीने आपले दिवस जिरवूया. पवित्र आत्मा आपल्याला मदत करणार. स्त्रियांमध्ये काही लोकांचा छातीचा काही भागातील त्रास पूर्णपणे देवाने आता बरे केलेला आहे. कमरेच्या वरच्या मागे भागामध्ये खूप त्रास आहे, उभं राहता येत नाही, अशा सुद्धा दुखणे असलेली कोणतरी एका व्यक्ती आहे, त्याने प्रभूचा स्पर्श करत आहे. डोळ्याच्या वरती डोक्यापर्यंत येणारं जे दुखणे आहे त्यामध्ये येशूने आता कार्य केलेलं आहे. लग्नाच्या संबंधामध्ये कोणाला तरी प्रभूने सांगितलं की तू आता तयारीला लागू शकता आहे. अजून मुलगा मिळाला नसेल, मुलगी नाही मिळालं असेल, हालेलुया, देवाने तुझ्यासाठी व्यवस्था केली आहे. लग्नाचा सोहळाचा तयारी चालू करायला येशूने कोणाला तरी संदेश दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दाताचा त्रास असलेले काही लोकांना दात दाढाचा वगैरे त्रास आहे ते आता दूर करून प्रभू देत आहे. एका शाळेतून जाणारा छोटा मुलगा कदाचित 4वी 5वी 3री 4वी 5वी मध्ये असेल, त्या मुलाविषयी घरातील लोकांना चिंता पडलेला आहे. त्यांच्या आईबाबांना परमेश्वराने आता सांत्वन दिलेला आहे. परमेश्वर त्यांना जवळ करत आहे. कोणाच्या तरी छातीच्या मध्यभागामध्ये ओव्हरलोड सारखं एक दुखणं आहे. हालेलुया. त्या दुखणे येशू पाहत आहे, येशू त्यांना बरे करत आहे. हालेलुया. थोडा मारामारी वर करायला मनाची तयारी होत आहे असं कोणाला तरी येशू सांगत आहे, नम्रता धारण कर, मी तुला बरे करणार. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. येशू तुम्हा सगळ्या स्त्रियांना सांगत आहे की ज्याने मला धरून दिलं मी त्याच्यावर खूप प्रेम केला. म्हणजे येशू तुम्हाला सांगत आहे, याना त्याना, सासूबाई असेल, सूनबाई असेल, घरातील व्यक्ती असेल, शेजारचा व्यक्ती असेल, हालेलुया, मला धरून दिलेला जो आहे त्याच्यावर मी खूप प्रेम केला, तसे तुम्ही पण प्रेम करा. त्यासाठी मी तुम्हाला पाठवून देत आहे. कोणाला तरी पूर्ण शरीरामध्ये भरपूर उष्णता आहे, त्या उष्णतेच्या त्रासातून प्रभू बाहेर काढत आहे. स्त्रियांच्या संबंधातील काही त्रास आजारपणापासून काही बेनीना परमेश्वराचा पूर्णपणे सोडवत आहे. हालेलुया. आपण आता आशीर्वाद स्वीकार करूया. डोळ्याचा आतलं दुखणे कोणाला तरी आहे, त्याला येशू स्पर्श करत आहे. हालेलुया. 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 सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये कोण मोनिका म्हणून आहे का? आहे का तुमच्यामध्ये कोण मोनिका? घरात कोणी मोनिका आहे कोणाचा? त्यांच्यासाठी तुम्ही केले प्रार्थना येशूने मान्य केलेला आहे. विश्वास ठेवायला येशू सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांच्या सहन शक्ती येशू वाढवून देत आहे.
शरीरातील काजगी भागाच्या संबंधातील अनेक प्रकारचा त्रास परमेश्वर आता दूर करून देत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे